आणि महायुती राज्यात असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपण देखील स्थानिक पातळीवरती महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जावं, अशा पद्धतीचं आव्हान मी भारतीय जनता पक्षातल्या स्थानिक नेते मंडळींना केलं होतं. त्यातून मागच्या 15-20 दिवसापासून आमच्या सातत्यानं चर्चा होत होत्या आणि चर्चेतनं आपण या निवडणुकीला कसं पुढं जायचं, नगराध्यक्ष निवड प्रक्रिया होत असताना किती वर्ष नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा किंवा राष्ट्रवादीचा असला पाहिजे, नगरसेवक पदाचे उमेदवार हे किती वर्षाकरता कुठल्या पक्षाचे असले पाहिजे, समित्या असतील, कॉप्शनमधनं जाणारे नगरसेवक असतील, हा सगळा फॉर्म्युला जवळपास 99% आमचा पूर्ण झाला होता. परंतु भारतीय जनता पक्षानं आपलं कमळ बाजूला ठेवावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं घड्याळ बाजूला ठेवून समिती म्हणून ह्या शहरामध्ये एकत्रितपणे पुढे जाणं हे योग्य राहील असं मी ज्यावेळेला आव्हान केलं, त्यावरती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं शेवटच्या टप्प्यात की आम्हाला आमच्या वरिष्ठांचा सूचना आहेत की आपण कमळ चिन्हावरती लढवावं. तर त्यावरती आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदर आमची चर्चा झाली होती, जर उद्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा नगराध्यक्ष पदाचा कमळ चिन्हावरती असेल तर लोणावळा शहराचा देखील उमेदवार आम्हाला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरचा द्यावा लागेल. त्यांनी स्थानिक पातळीवरती देखील कबूल केलं, मान्य केलं की हे करावंच लागेल. या पद्धतीने आपण पुढे जाणं हा फॉर्म्युला तो सगळ्यांना पटण्यासारखा आहे. मग आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावरती आमचे 2-3 विषय होते. एकतर आम्ही समितीवरती लढावं, तर त्यावरती सीएम साहेबांनी सांगितलं तळेगाव दाभाडे नगरपालिकेत तू कमळ बाजूला ठेवलं किंवा घड्याळ बाजूला ठेवलं तर महाराष्ट्रात मेसेज चांगला जाणार नाही. आपण कुठले चिन्ह गोठू नका, तुम्ही कमळ चिन्हावरती तिथली निवडणूक लढवा आणि घड्याळ चिन्हावरती तुमचे उमेदवार तुम्ही उभे करा, अशा पद्धतीने सांगितलं. मी त्यांना सांगितलं जर समजा नगराध्यक्ष हा तळेगावचा भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती होणार असेल तर मला लोणावळ्याचा पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरचा द्या. तर मग त्यांनी सांगितलं तुम्ही तळेगावला 2.5 वर्ष केलेत, लोणावळ्याला काय करणार. मग लोणावळ्याला मी त्यांना तयार झालो की ठीक आहे 2.5 वर्षानंतर तुम्ही तिथेही भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हाचा उमेदवार 2.5 वर्षानंतर नगराध्यक्ष म्हणून आपण त्यांनाही संधी देऊ. हे 2 फॉर्म्युले क्लिअर झाले. त्यानंतर तिसरा विषय होता तळेगावच्या जागेच्या संदर्भातला. त्यांनी 12 जागा मागितल्या, मी 10 जागावरती अडून होतो. नंतर मी 11 जागा केल्या, ते 12 जागेवरती होते. परंतु सीएम साहेबांनी सांगितलं ठीक आहे त्या 11 जागा करून संपून टाका. अशा पद्धतीनं सीएम साहेबांनी निर्णय दिला, त्यांनी होकार दिला.